परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या चरणी कोटी कोटी भाव समने अर्पण. आत्मा मालिक नर्मदे हर. आज आमच्या नर्मदा परिक्रमेचा हा 100वा दिवस आहे आणि आमच्याबरोबर 21 परिक्रमावासी या नर्मदा परिक्रमेसाठी आम्ही निघालेलो होतो. 10 डिसेंबरला आम्ही ही नर्मदा परिक्रमा उचलली होती. सर्वांनी पायी परिक्रमा केली आणि हा जो नर्मदा मैयाचा हा जो एक वरदान म्हणा किंवा आशीर्वाद म्हणा, केवळ ही एकच नदी अशी आहे किंवा ही एकच मैया अशी आहे की हिची आम्ही परिक्रमा करू शकतो. जगामध्ये ही एकमेव नदी आहे की हिची परिक्रमा केली जाते. आणि याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की या नावच नर्मदा आहे. नर्मदा म्हणजे नराचा मद हरण करणारी नर्मदा. आणि ह्या नराचं मद म्हणजे आपला जो अहंकार आहे तो अहंकार क्षीण व्हावा यासाठी ही परिक्रमा केली जाते. अर्थात संसारामध्ये आम्ही जे सुख शोधतो ते सुख आम्हाला शोधून सापडत नाही, परंतु या परिक्रमेमध्ये देहदंडनाच्या माध्यमामधून आम्हाला आत्मिक शांती मिळते किंवा आत्मिक समाधान मिळतं, आनंद मिळतो. ज्या आनंदाला विरुद्धार्थी दुसरा शब्द नाहीये. सुखाला जसं दुःख हा विरुद्धार्थी शब्द आहे तसा आनंदाला नाहीये. तो आनंद केवळ या परिक्रमेमध्ये मिळतो आणि तो आनंद मिळवण्यासाठीच हा सगळा अट्टहास होता. आणि अर्थातच सद्गुरूंची कृपा ही खूप आवश्यक असते. सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे आशीर्वाद आणि त्यांची कृपा आमच्या सर्वांवर होती, म्हणून या 100 दिवसामध्ये ही परिक्रमा आम्ही सर्व पूर्ण करू शकलो. आणि ही जी तपोभूमी आहे, सद्गुरू आत्मा मालिक माऊलींनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. इथून कार्याची सुरुवात झाली. या ठिकाणी येऊन या परिक्रमेचं सार्थक झालं असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. यानंतर हा इथला कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही कोपरगाव या ठिकाणी जाणार आहोत. कोपरगाववरनं पण खूप भव्य प्रमाणात स्वागत होणार आहे. अर्थात हे स्वागत गुरुदेवांनी करण्याचं यासाठी ठरवलं की ही परिक्रमा करणारे आम्ही सामान्य माणसं आहोत आणि साधक आहोत. आपण आपल्या बळावर ही परिक्रमा करू शकत नाही, तर यासाठी निश्चितपणे सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंचा कृपा हस्त पाहिजे तर आणि तरच ही परिक्रमा पूर्ण होऊ शकते. आणि मैयाचे तर आशीर्वाद असतातच, परंतु सद्गुरूंचे आशीर्वाद अतिशय महत्त्वाचे असतात आणि त्यामुळेच ही परिक्रमा आम्ही पूर्ण करू शकलो. आणि ह्याचंच प्रदर्शन म्हणून गुरुदेवांनी कोपरगाव शहरामध्ये भव्य मिरवणुकीचं दिंडीचं नियोजन केलेलं आहे. तदनंतर मोठा सत्संग आणि कीर्तन देखील होणार आहे. अशा प्रकारे हा अतिशय सुंदर आणि दिव्य अनुभव या परिक्रमेदरम्यान आम्हा सर्व 21 परिक्रमावासियांना आलेला आहे. अर्थात हे सगळं श्रेय सद्गुरू माऊलींना जातं. त्यामुळे मी शतशः माऊलींनाच अभिवादन करेल की त्यांच्यामुळे आमची ही परिक्रमा सफल आणि पूर्ण झाली. आत्मा मालिक नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आत्मा मालिक सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या चरणी कोटी कोटी भाव शून्य अर्पण. आज आत्मा मालिक ध्यानपीठ कोकणठाण येथील प्रमुख संत व ध्यानपीठाचे उपाध्यक्ष तथा सचिव माननीय श्री हरिभक्त परायण निजानंद महाराज यांचे सह 21 संतांनी पायी नर्मदा परिक्रमा करून आज 3650 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत. या गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त याच्या पूर्वसंध्येला यांचं आमच्या सोमगिरी मठ तथा आत्मा मालिक तपोभूमी या ठिकाणी येवला शहरात आगमन झालेलं आहे आणि त्यांची या ठिकाणी आम्ही स्वागत यात्रा काढलेली आहे. या यात्रेमध्ये 21 संत आणि गावकरी आणि येथील सर्व नागरिक आणि या संत पीठाचे संत चरणदास महाराज, संत सेवादास महाराज आणि बाकीचे सर्व भजनी मंडळे या ठिकाणी समाविष्ट झालेली आहेत. आणि या सर्वांनी या पायी दिंडी सोहळा म्हणजे
आत्म्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी काढलेली यात्रा आत्मशोध करून या ठिकाणी आलेली आहे. त्याबद्दल आपण आपला सर्वांना धन्यवाद व त्रिकाळ टाळ्यामध्ये आपण त्यांचं प्रथम स्वागत करावं. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्यासाठी अस्मितेचा, परंपरेचा आणि नव्या संकल्पाचा उत्सव साजरा करताना आपण सगळे एकत्र येतो. आज तो क्षण आहे जेव्हा आपली एकजूट, आपली ताकद आणि आपली ओळख जगासमोर ठामपणे उभी राहते. मराठी माणसाच्या हक्कासाठी, आपल्या संस्कृतीच्या जतनासाठी आणि आपल्या भविष्यासाठी एकत्र येण्याची हीच ती वेळ आहे. तमाम हिंदू बांधवांना हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर राजेश पटेल, मनसे नेते येवला, शैलेश करपे पाटील तालुका अध्यक्ष, गौरव कांबळे शहर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सर्व अंगीकृत संघटना येवला शहर व तालुका. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवंय परफेक्ट ठिकाण? तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल येवला. इथे मिळतात एसी व नॉन एसी आरामदायी रूम्स, मोफत वायफाय, फ्री पार्किंग, जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण. बर्थडे पार्टी असो, एंगेजमेंट, लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम, स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट. दराडे कॉम्प्लेक्स, 3रा मजला, नगर मनमाड हायवे, येवला. आजच संपर्क करा 7620 588 593 91727 89470. स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल, तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी.